मला म्हैसाळमधून फिनिक्स संस्था असे आशा पाटील जालेंदर यांनी संस्था तयार केलेली होती. त्यांना तिथं आम्हाला 11 जणांना म्हणजे काम देतो असं सांगितलं. 2 महिने चमकीच्या कांड्यांचं काम दिलं आणि त्यानुसार आम्हाला 4 महिन्याला 4,000 असे महिन्याला देतो म्हणून सांगितले. 2 महिने आमचं काम सुद्धा सुरळीत चालू होतं, पण काही कारणामुळं ते बंद पडलं व त्यांनी आम्हाला इथंच असं म्हणजे जागा वगैरे घेणार आहे, तुम्ही थोडीफार मदत करा असं सांगितल्यामुळं आम्हाला कायमस्वरूपी उन्हाळा पावसाळा काम लागेल या आशेने आम्ही त्यांना थोडीफार मदत केली. त्यांनी 8 दिवसात महिन्यानं देतो असं सांगत त्यांनी आमचे पैसे परत केले नाहीत. 45,000 रुपये मी त्यांना दिलेले आहेत आणि आणि थोड्या लोकांचे पण पैसे देणार आहेत. मी रामदास कोळे, प्रहार दिव्यांग संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष. आज आमच्या माजी प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला संपर्क प्रमुख आशा जालेंदर पाटील या महिला संपर्क प्रमुख होत्या आणि आम्हाला आमच्या दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जे आक्रोश मोर्चा झाला, त्या आक्रोश मोर्चामध्ये हजारो दिव्यांग बांधव आमच्या सहभागी झाले होते आणि त्या आंदोलनाचा जो काही येण्या जाण्याचा जो खर्च आहे तो खर्च स्थानिक लोकप्रतिनिधींनी करावा अशी अपेक्षा मान्य आमच्या दिव्यांगांचे हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधींना आम्ही तसे प्रवासाचा खर्च मागितला. काही प्रतिनिधींनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि काहींनी दिला नाही आणि त्या अनुषंगाने आम्हाला आमच्या बच्चूभाऊंच्याकडे आम्हाला हे सांगणं गरजेचं पडलं आणि त्या अनुषंगाने आम्ही बस भाडे जे आहेत त्या क्रमप्राप्त आम्ही त्यांना सांगितलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला सामाजिक कार्यकर्ते गाठून दिले आणि त्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हाला ते वाहन भाडं जे आहे ते आम्हाला वर्ग करण्यात आले आणि ते वर्ग करत असताना तुमचे ठराविक जे खाते विश्वासाचे आहेत ते तुम्ही आम्हाला पाठवा असं सांगितल्यानंतर मी माझं स्वतःचं एक खातं दिलं होतं आणि आमचे जिल्हा सचिव संजय कदम सर यांचंही दिलं होतं आणि आशा जालेंदर पाटील ह्या महिला संपर्क प्रमुख असल्याकारणाने यांचंही दिलं होतं. अशा आमची तिघांची खाती दिली होती आणि त्या तिघांच्या खात्यापैकी माझ्या आणि आशा जालेंदर पाटील यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 3-3 लाख रुपये आले होते आणि त्या 3-3 लाख रुपयेपैकी 1,75,000 रुपये आशा पाटील यांनी आम्हाला वर्ग केलेले आहेत आणि उर्वरित 1,25,000 रुपये हे अजून आम्हाला देय बाकी आहेत आणि त्यांना वारंवार आम्ही मागतोय तर त्यांनी आम्हाला उडवडीचे कायम उत्तर दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही बच्चूभाऊंशी या संदर्भासाठी आम्ही भेट घेतली. प्रत्यक्षात त्यांना आम्ही सांगितली घटना. त्या अनुषंगाने त्यांनी सांगितले की यांना पदावरून मुक्त करण्यात यावे, पदावरून काढून टाका, हकलून लावा असं सांगितल्यानंतर आम्ही त्यांना पदावरून काढून टाकल्यानंतर त्यांनी म्हणतात की तुम्हाला जे काय करायचं ते तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा असं सांगितल्यानंतर भाऊंच्या आदेशाने आम्ही त्यांच्यावर आपले सांगली जिल्ह्याचे एसपी साहेब आहेत आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा म्हणून आपण पत्र दिलेले आहेत. तसेच संजयनगर पोलीस ठाणे, विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली शहर पोलीस ठाणे अशा बऱ्याच ठिकाणी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. सर्वसामान्य दिव्यांग महिलांचाही या ठिकाणी लुबाडणूक फसवणूक झालेली आहे. तर मी क्रमपाप सांगू शकतोय की म्हैसाळ गावच्या आमच्या दिव्यांग भगिनी आहेत. अश्विनी जाधव त्यांचं 50,000 रुपये आहेत, सुजाता माळी 17,000 रुपये, मेघा घोरपडे 20,000 रुपये, सुकुमार भोरे, काजल मोमीन, श्वेता माळी, शारदा कांबळे, कुमार भेंडवडे, मताप्पा वाघमारे, अमृत वडर, श्वेता वटर. तर अशा ह्या दिव्यांग बांधवांचं देखील त्यांनी फसवणूक केलेले आहेत. आम्ही तुम्हाला उद्योग उभा करून देतो अशा पद्धतीने सांगून त्यांचेही त्यांनी लुबाडणूक केलेली आहे. आज तागायत त्यांना कोणत्याही प्रकारचा 1 रुपयाही दिलेला नाही. त्या अनुषंगाने त्यांनीही केस दाखल केलेली. सदर संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये आशा जालेंदर पाटील यांच्या विरोधात 2023 मध्ये गुन्हा दाखल आहे. 4.5 लाख रुपये दिव्यांगाला नोकरी लावतो म्हणून त्या पालकांच्याकडून घेतलेला गुन्हा दाखल त्यांच्यावरती आलेला आहे आणि आता तो स्टँड होत आहे. अशा ज्या काही फसवणूक होत असतील मी प्रत्येक सांगली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना विनंती करतो, अशा कोण तुम्हाला फसवणूक करत असतील तर तुम्ही अवश्य प्रहार अपंग दिव्यांग संघटनेकडे आपण तक्रार त्यांची नोंद करावी. त्याची दखल नक्कीच आपण बच्चूभाऊंच्या माध्यमातून आपण ती पूर्ण करूया.